नमस्कार मंडळी, मी आज आलेलो आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिर. तर सर्वांना माहिती आहे नवरात्र सुरू आहे आणि इथलं वातावरण अगदी भक्तिमय आणि चैतन्याने भरलेलं आहे. आणि हे मंदिर जे आहे हे 1000 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे आणि देवी अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी ही श्री भगवान विष्णूंची अर्धांगिनी आहे. हे स्थान अष्टदक्ष शक्तिपीठापैकी एक मानलं जातं आणि इथे देवीची जी मूर्ती आहे स्थिर आणि मूळ स्थानावरच आहे. नवरात्र तिथे रोज वेगवेगळ्या साजात देवी दर्शन देते आणि लाखो भक्तांचे श्रद्धेचे केंद्रबिंदू बनते. प्रत्येक दिवशी देवीच्या साजात बदल होत असतो. नवीन साड्या असेल, दागिने असतील, तसेच फुलांची सजावट असे वेगवेगळ्या प्रकारात देवीचे रूप आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळची आरती एकदम म्हणजे जबरदस्त होत असते आणि तसंच इथं भक्त वेगवेगळ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रसाद वगैरे वाटप करत असतात आणि म्हणजे देवीचे दर्शन घेत असतात. आणि ही आता पालखीची वेळ झालेली आहे. नवरात्रमध्ये दररोज इथं पालखी म्हणजे मंदिराच्या सोबत फिरत असते आणि हे आता आम्ही 2 तासाच्या प्रतीक्षेनंतर आता पालखीला म्हणजे सुरुवात झालेली आहे. पालखी येत आहे आणि सर्व भक्त बघू शकताय तुम्ही एकदम श्रद्धेने आणि आनंदाने देवीचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे लाखोच्या संख्येनं गर्दी करून थांबलेली आहे आणि ह्या दरवाजातूनच आता देवी म्हणजे पालखी इकडे येणार. मित्रांनो, मंदिराची सजावट पण जबरदस्त केलेली आहे वेगवेगळ्या फुलांच्या स्वरूपात आणि मस्त म्हणजे सजावट केलेली आहे. आणि हे आता बँड पथकाच्या म्हणजे मिरवणुकीमध्ये देवीची पालखी हे मंदिराभोवती फिरत असते. आपण हे बघू शकतो आणि एकदम भारी आणि भक्तिमय वातावरण इथलं असतं. एकदम छान वाटतं आणि कोल्हापूरच नाही तर वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या बाहेरून लोक गर्दी करत असतात महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी. हे बघू शकता. हे अंबाबाईच्या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की दिवसभर किती जरी काम करून किंवा किती जरी लोड असला तर इथं जे वातावरण बघून एवढं सुकून मिळते म्हणजे विषय वेगळाच आहे इथला अंबाबाईच्या दर्शनाचा. आणि हे बघा फायनली पालखी यायला लागली आणि ही सुद्धा आम्ही बघतोय गेले 2 तासापासून आम्ही म्हणजे स्टँडिंग उभा आहे या दर्शनासाठी महालक्ष्मी अंबाबाईच्या. आणि म्हणजे वेगळंच फिलिंग आहे हे कोल्हापूरकरांना माहित आणि जी लोक पालखीला येतात ह्या लोकांनाच फक्त माहित. आणि फायनली ही माझ्या समोर पालखी आलेली आहे आणि मी पुढे जाऊन पालखीचा आता दर्शन घेण्यासाठी चाललोय. बघूया आता जर सिनेमॅटिक मिळतोय का शॉट बघूया. आणि इथं आल्यानंतर माझं नशीब एवढं चांगलं आहे की हे बघू शकताय महालक्ष्मी अंबाबाईचा एवढा जबरदस्त म्हणजे व्हिडिओ मला मिळाला किंवा मला बनवायला मला एक योग मिळाला. एकदम भारी वाटलं आणि एकदम मन प्रसन्न झालं. आणि मित्रांनो, पालखीचं फायनली दर्शन झालं आणि त्याच्यानंतर मला मंदिरामध्ये जायचं होतं. आज शुक्रवार होता. श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये आज जाऊन मला गाभाऱ्यात दर्शन घ्यायचं होतं आणि फायनली मी आत मंदिरामध्ये गेलो. एकदम दर्शन एकदम जबरदस्त झालं आणि बाहेर येऊन मी थोडंफार हे व्हिडिओ म्हणजे जी फुलांची सजावट केलेली त्याचा छोटासा व्हिडिओ घेतला. एकदम जबरदस्त वातावरण आहे इथलं. नक्की या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.